ओझर नगर परिषद निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। ओझर नगर परिषद निवडणुकीत माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। एकूण 6 उमेदवारांनी माघार घेतली। नगरसेवक पदासाठी 55 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 27 जागांसाठी 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। सर्वच पक्षांचा प्रचार हा जोरदार सुरू झालेला आहे। आज सुपर संडे म्हणावा लागेल, कारण आज सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू होता। ओझर टाउनशिप परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक 2, 3 व 4 साठी प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ओझर टाउनशिप मधील कामगारांच्या घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भेटी घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 2, 3 व 4 याकरता आम्ही सक्षम असे 6 उमेदवार दिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधनं मी प्रमोद सिंधू रामचंद्र कुटे स्वतः उमेदवारी करत आहे। वेदांती सूर्यवंशी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रज्ञा हेमराज जाधव असे आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधनं उमेदवारी करत आहोत। आमची विनंती आहे की आम्ही सुसंस्कृत असे उमेदवार दिलेले आहेत। सर्वांना प्रचंड मताने विजयी करावे ही नम्र विनंती घड्याळाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा विनंती करतो, आम्हा सर्वांना प्रचंड मताने विजयी करावे। नमस्कार, मी वेदांती महेश सूर्यवंशी प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाकडून मी उभी आहे। तर आम्हाला सगळ्यांना प्रचंड मतांनी तुम्ही विजय करा आणि हा आमचाच विजय नसणार, हा सगळ्यांचा विक्ट्री असणार म्हणून। नमस्कार, ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक 4 मधून उभा आहे। आमची निशाणी घड्याळ आहे, परंतु मला सर्वांना एकच सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचं नाव गाव न बघता फक्त घड्याळ बघा आणि 1, 2, 3 या घड्याळाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना या निवडणुकीमध्ये विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या। आपणाला एकच सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही याची आम्ही सर्वजण ग्वाही देतो। कारण आपल्याला जर विकास करायचा असेल, स्वच्छ ओझर सुंदर ओझर जर करायचा असेल तर आपल्याला घड्याळ या चिन्हावरच चालावं लागेल। त्याचं कारण असं आहे की केंद्रामध्ये सत्ता आपली आहे। निफाड तालुक्यामध्ये दिलीप काका बनकर जे कार्यसम्राट आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ओझर नगरीसाठी जास्तीत जास्त असा निधी आणता येईल आणि ओझर कसं चांगलं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे। म्हणून सुंदर ओझर, स्वच्छ ओझर, आपलं ओझर हे बनवायचं असेल तर एकमेव निशाणी आहे घड्याळ घड्याळ घड्याळ। धन्यवाद। नमस्कार, मी शिल्पा अशोक पगारे, मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 4 मधून उभी आहे। तरी आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच उमेदवारांना निवडून द्यावे। धन्यवाद। परिषद निवडणूक 2025 ही डिक्लेअर झालेली आहे आणि टाउनशिपमधील प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 4 यामधून आपण सक्षम आणि भक्कम असे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत। माझी सर्व टाउनशिपवासियांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला सर्वांनीच काही जात पात धर्म प्रांत न बघता फक्त घड्याळ ही निशाणी बघून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रज्ञाताई जाधव, तसेच त्यानंतर वार्ड नंबर 2 मध्ये प्रमोद भाऊ कुटे, त्याचप्रमाणे वेदांती सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोहन संसारी यांच्या पत्नी आहेत, त्याचप्रमाणे अभयसिंग चौधरी यांच्या पत्नी आहेत, प्रभाग क्रमांक 4 मध्ये अशोक काका कदम आणि आपल्या पगारे वहिनी आहेत। या सर्वांना आपण येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावा एवढी सर्वांना विनंती। सर्व ओझरकर नागरिकांना नमस्कार। आपल्याला सर्वांना माहिती आहे की नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे। येत्या 2 तारखेला मतदान आहे। माझ्या वतीने मी सर्व ओझरकर नागरिकांना विनंती करतो की येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27चे 27 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांनाही भरघोस मताने निवडून द्यावे. मी सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या काळात नक्कीच ओझरचा विकास जर साधायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये अजितदादा पवार हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर हे देखील निफाड तालुक्याचा विकास करत आहे. करोडो रुपयाचा निधी हा ओझरकरांना आपण सर्वांनी बघितलं की सर्व गल्लीबल्लीतले रस्ते आज दिलीप काकांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर आमदार आपल्या पक्षाचे आहेत, तर आपल्याला या ठिकाणी नगर परिषदेमध्ये देखील आपल्याच पक्षाची सत्ता येणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळात नक्कीच हे ओझर गाव नसून तर ओझर शहर हे आपलं होणार आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे भक्कमपणे उभं राहावं ही नम्र विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाली मोहन संसारे, वार्ड क्रमांक 3 मधून उभी आहे. येत्या 2 तारखेला निवडून द्या मला सर्वांना. नमस्कार, मी सौ शुभांगी अभयसिंग चौधरी, भाग क्रमांक 3 या मध्ये उभी असून मला 2 तारखेला प्रचंड मतांनी विजयी करा.